तर आपलं दूध परफेक्ट अर्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे साखर टाकून देऊ 2 चम्मच. त्याच्यानंतर इलायची पावडर टाकून देऊ. आणि आपले दूध टाकून देऊ. त्याला असं मिक्स करून घेऊ थोडं गाढ होईपर्यंत. हे बघा आपलं कलाकंद रेडी झालेलं आहे. तुम्ही याच्यावर काजू आणि बदाम पिस्ता असे टाकू शकता. माझ्या मुलांना नाही आवडत ना, म्हणून मी काहीच टाकलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट असं कलाकंद झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांना जय भीम. आज आपण बनवणार आहोत कलाकंद. त्यासाठी पहिले दूध गरम करून घेऊ. त्याला थोडं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. थोडं गाढ होईपर्यंत त्याला हलवत राहायचं. बघू शकता आपलं दूध आहे झालेलं आहे. म्हणजे उद्याचं अजून त्याला थोडं गाढ होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपलं इलायची बारीक करून घ्यायची. त्याच्यानंतर साखर घेतली आहे आणि हे आपलं दूध फाटलेलं आहे ते त्याला थोडंसं गाढ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर आपलं कलाकंद रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण याला काढून घेऊ. पहिले प्लेटला तेल लावून घ्यायचं म्हणजे असा नाही बघू शकता. आपलं कलाकंद किती छान असं झालेलं आहे. आता मुलांना देऊया.